हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. मागच्या काही व्हिडिओ सिरीजमधून तुमचे फीडबॅक माझ्यापर्यंत आलेत आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की आपली ही जी लेक्चर सिरीज आहे अदर दॅन इकॉनॉमिक्स ही अशीच चालू असणार आहे कंटिन्यू. त्यातलं आजचं हे पुढचं सेशन घेऊन येतो तुमच्यासाठी आणि तो सगळ्यात महत्त्वाचा विषय तुम्ही थंबनेल बघितला असेल, कम्फर्ट झोन. त्यात हे MPSCमध्ये तर खूपच जास्त प्रचलित शब्द आहे हा. प्रत्येकजण आपल्या MPSCच्या विद्यार्थ्यांना सरळ सांगत असतो की तू तुझ्या कम्फर्ट झोनमध्ये आहे, तू तुझा कम्फर्ट झोन ब्रेक केला पाहिजे, कम्फर्ट झोन सोड तेव्हाच तुला यश मिळेल, असे सांगणारे भरपूर आहेत. म्हणजेच त्यांचं असं म्हणणं असतं की कम्फर्ट झोन जर तुम्ही सोडलात तर काय मिळतं, सक्सेस मिळतं. पण त्यासोबतच जर त्यांनी एवढ्या गोष्टी सांगितल्या की मुळात हा कम्फर्ट झोन म्हणजे नेमका काय असतो, तो कसा सोडायचा आणि ते सोडताना तू काय काय प्रयत्न केले पाहिजेत याची मात्र कमतरता जाणवली मला. म्हणून फक्त आपल्या विद्यार्थ्यांना ब्लेम केलं जातं की MPSCचा विद्यार्थी असा आहे तसा आहे, खूप वर्ष झालं आहे. अरे सगळं खरं आहे बाबा, पण त्याला बाहेर काढण्यासाठी तू फक्त नुसतं सांगू नको ना, असं कम्फर्ट झोन सोडला पाहिजे, कम्फर्ट झोन सोड, एवढं त्याच्या पलीकडे तू काहीतरी बोल आणि त्याला मदत कर त्याला बाहेर येण्याची. तो नक्की येईल आणि तोही बिचारा प्रामाणिक प्रयत्न करतोय. काही एक्सटर्नल फॅक्टरमुळे तो अडकला असेल, वॉट एव्हर, काही रिझन वेगवेगळे असू शकतील, राईट. तर तोच आज मुद्दा मला जाणवला की कम्फर्ट झोनबद्दल एवढं बोललं जातं पण मुळात नेमका तो काय असतो, तो एवढं सोपं आहे का, याच्यातून इथे उडी मारली की थेट सक्सेसला मिळालं. मध्ये कितीतरी झोन आहेत हे आपण कधी बघितले का? कम्फर्ट झोनच्या नंतरचा येतो फिअर झोन, फिअर झोनच्या नंतरचा येतो लर्निंग झोन, आफ्टर दॅट तुम्हाला येतो सक्सेस झोन. हा सगळा प्रकार आहे. लेट्स सी काय नेमकं बघून घेऊ. नेहमीसारखं तुम्हाला काहीतरी एक नवीन इथं शिकायला मिळणार आहे आणि नक्कीच तुमच्या ह्या डेली रुटीनमधल्या लाईफमधल्या गोष्टी तुम्हाला इथं रिलेट होतील, ज्याच्याकरून हे सगळं बघितल्यानंतर कुठंतरी कळतं आपण चुकतोय, पण नुसतीच चूक दाखवणारे भरपूर आहेत. ती चूक सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी ही सिरीज आहे माझी. नावं ठेवणार आहेत, चुका काढणार आहेत, पण त्याच व्यक्तींनी मला सांगायचं की चुका केल्या असेल तर सुधारायचा प्रयत्न करा आणि त्याला त्यासाठी मदत करा. क्लिअर? सो लेट स्टार्ट. आपल्याला काय करायचं आहे, सक्सेस मिळवायचं आहे आपल्या विद्यार्थ्यांना सगळ्याच. त्यासाठी हा शेवटचा आहे ग्रोथ झोन. एकदम बेसिकवाला कुठला आहे, हा कम्फर्ट झोन आहे बघा इथंचा. CZ म्हणजे कम्फर्ट झोन. प्रत्येकजण लाईफमध्ये फक्त MPSCचा विद्यार्थीच नाही, इतरही तुम्ही फील्डमध्ये बघत असाल हे शब्द वापरला जातो. म्हणजे फक्त आपल्यालाच लागू नाही आहे, जगातील सगळ्याच फील्डला सगळ्याच व्यक्तीला लागू आहे. आपापल्या कम्फर्ट झोनमध्ये आपण ज्यावेळेला असतो तेव्हा नेमकं होतं काय माहिती का, इथं आपल्याला जे वाटतं फील व्हेरी सेफ अँड कंट्रोल, हे वाटतं, इट इज जस्ट अ फिलिंग. ॲक्च्युअली परिस्थिती नसते म्हणून तर प्रगती होत नाही, ग्रोथ होत नाही आहे. म्हणजेच ही फिलिंग कशी आहे, मी एकदम सेफ आहे, सिच्युएशन इज व्हेरी अंडर कंट्रोल, हे व्हेरी सेफ अँड कंट्रोल. कुठं, या सेफ झोनमध्ये किंवा आपण त्याला म्हणतो आपला कम्फर्ट झोन. इथं लक्षातच येत नाही मुळात की ॲक्च्युली आपल्याला जायचं इथं, आणि जरी वाटत असेल तरी त्यातून कळतं बघू नंतर करू, कारण फार मोठं नुकसान नसतं, थोडंफार नुकसान झालेलं असतं. ह्याच्यातून बाहेर पडायची इच्छा असली तरी वाट कशाची बघतो माहिती आहे का, जोपर्यंत असं काहीतरी मोठं डॅमेज पोहोचत नाही आयुष्याला, लाईफला, तेव्हाशिवाय खडबडून जागा होत नाहीत आणि मग प्रयत्न करतो, धडपड करतो की ह्याच्या बाहेर पडायचं आहे मला. मग जे नवीन विद्यार्थी आहेत, जे थोडंफार ते त्यांना वाटतं की आपण कुठेतरी स्लगिशपणा आलो आहेत, आपण अभ्यास करत नाही आहेत, आळस आलेला आहे, निगेटिव्हिटी आहे, ह्याचा अर्थ तुम्ही कुठेतरी काहीतरी अडकलं आहे, तर ते ब्रेक करायचा प्रयत्न करा. नाही तर कधी होतं माहिती आहे का, लक्षात ठेवा, तुम्ही जर आत्ता बदलला नाहीत तर वेळ तुम्हाला बदलायला भाग पाडते आणि त्यावेळेस मात्र त्रास खूप होतो आणि मग कितीतरी गोष्टी ह्या मनाच्या विरुद्ध नाईविलाजाने ॲक्सेप्ट कराव्या लागतात. मी काय म्हणतो ते लक्षात आलं. मुलींच्याही लाईफमध्ये तशा बऱ्याच गोष्टी येतात, मुलांच्याही येतात. मुलांनाही नाईविलाजाने नको तो जॉब करावा लागतो, सॅटिस्फॅक्शन नसतं, काही नाही, हे सगळं येतं. मुलींना पण बऱ्याच गोष्टी लग्नाबाबत निर्णय घ्यावा लागतील, इच्छा नसताना. हे सगळा जो प्रकार असतो कशामुळं, तुम्ही जर वेळेत बदलला नाहीत तर वेळ तुम्हाला बदलेल आणि तो जो बदल असतो तो तुम्हाला न झेपणारा असतो. तुम्ही ॲग्री करा नाही तर न करा, दिस इज अ रियालिटी, हे वास्तव आहे. त्याच्यामुळं मी आत्ता सांगतोय की जरा थोडी आपल्याला जाणीव व्हायला लागली की आपण आत्ता बदलायला पाहिजे तर लगेच बदला, कारण पुढचा बदल हा न झेपणार आहे. म्हणून इथं कम्फर्ट झोनमध्ये असल्यानंतर आपण बदलायचा प्रयत्न करू. स्वतःला सेफ, कंट्रोल जे वाटायला असतं ना, हेच घातक असतं. सगळं वाटतं की आपल्याला आपल्या हातात आहे, अजिबात नाही. वाटण्यात आणि वास्तवामध्ये फरक आहे, फक्त त्याची जाणीव करून देणारे कोणी नसतात. ही लेक्चर सिरीज सुरू करण्यामागे माझा उद्देश तुम्हाला लक्षात आला असेल, मागे सांगितलं. माझी तळमळ एवढीच आहे, माझ्या ह्याच्यामधून जर थोडीफार तुम्हाला जाणीव होत असेल आणि अलर्टनेस, अवेअरनेस वाढत असेल आणि तुम्ही जर काही निर्णय घेत असाल पॉझिटिव्ह, चांगली गोष्ट आहे, तोच इनपुट देण्याचा हा माझा प्रयत्न आहे. इथं हा कम्फर्ट झोन आहे, याच्यामधून बाहेर जर पडायचा प्रयत्न केला की पहिला या झोन येतो फिअर झोन. लक्षात ठेवा, आता प्रयत्न करणाऱ्यांसाठी सांगतो. फिअर झोन, या फिअर झोनमध्ये काय असतं, मी आता याच्यातून बाहेर पडलो, काहीतरी नवीन बदल करतोय, मग होईल का नाही, जर तरच्या गोष्टी येतात, मोठ्या प्रमाणात एक्सक्युजेस येतात, कारणं येतात. मग मी करत होतो प्रयत्न पण असं झालं, मी करत होतो पण ते तसं झालं, वॉट एव्हर. ही झाली फिअर झोन, भीती करण्याची. का, कारण
या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडले फिअर झोन आहे. फिअर झोनच्या बाहेर पडलं तर काय माहिती का, लर्निंग झोन किंवा स्वतःमध्ये बदल करण्याचा झोन. ॲक्च्युली त्याला जास्त घाबरतो आपण. विशेषतः MPSC विद्यार्थ्यांना मी रिलेट करेल. आपल्याला ज्या काही गोष्टी सतत वर्षानुवर्ष करत आलो, सकाळी उठून लायब्ररीत जायचं, बसायचं, अभ्यास करायचं, यायचं, सगळं आपल्या मनावर आहे. सिच्युएशन इज अंडर कंट्रोल, फिलिंग सेफ, काहीच नाही ना रिस्पॉन्सिबिलिटी ना अकाउंटेबिलिटी. अभ्यास आज केला काय, उद्या केला काय, आज 2 तास केला काय, उद्या 4 तास केला काय, परत 2 तास केला काय, ही रियालिटी आहे, वास्तव आहे. हे काय आपल्याला बदलायचं नाही, नवीन काही शिकायचंच नाही. आपण कम्फर्ट झोनमध्ये जे चाललंय ते चाललंय. एक्झामची डिमांड बदलली आहे का, कॉम्पिटिशन बदललं आहे का, काहीच बघायचं नाही. मला फक्त हे एवढ्या ह्याच्यातच राहायचं आहे, चेंज करायला नका सांगू. मग जर मी चेंज करायचं म्हणलं की मग त्रास होणार, मग त्याचीच भीती आहे ना मग मला. म्हणून हा झोन ब्रेक झाला की इथून परत वापस जाता आणि इथं काही लर्निंग शिकायचं म्हणलं की हे जर जाता परत तुम्ही वापस जाता फिरून, ॲक्च्युली इथंपर्यंत पोहोचतच नाही. दिस इज कॉल्ड ॲज कम्फर्ट झोन. जे प्रयत्न करणार आहेत ते प्रयत्न करून लगेच वापस येत आहेत. थांबा, पुढे या. आता एवढ्या सगळ्या ह्याच्यातून तुम्ही इथून बाहेर पडलात, फिअर बाहेर पडली आणि चेंज करायला सुरुवात झाली. सुरुवातीला त्रास होणार आहे. एकदा जर लक्षात आलं की आपल्याला हा जो त्रास आहे, हा जो बदल आहे, हा आपल्या भविष्यासाठी चांगला आहे, तो कंटिन्यू करा. 1 दिवस त्रास झाला, 2 दिवस त्रास झाला, थोडे दिवस थोडा सुरुवातीचा फेज असतो, तो जर तुम्ही क्रॉस केला की तुम्ही जिंकलात. थेट कुठल्या झोनमध्ये येता तुम्ही, दिस इज कॉल्ड ॲज ग्रोथ झोन. म्हणजेच हे तुमचं काय आहे, सक्सेस. जस्ट कंटिन्यू. जे काय चाललंय ते, ही भीती आहे, हे बदल आहे, चेंजेस आहेत, मला शिकायचं आहे, स्वतःत बदल करतोय, लायब्ररीचा टाईम असो, अभ्यासाचा काय असेल, एक्झामची डिमांड असेल, मला माझ्यातल्या चुका बाहेर काढायच्या, बोलायचं आहे, कोणाला तरी कम्युनिकेट करायचं आहे, व्हॉट एव्हर. पण हे ब्रेक करा आणि कुठे या झोनमध्ये या. इथं तुम्हाला आल्यानंतर कळलं की अरे मी इथं मागे होतो आणि किती महिने किती वर्ष अडकलो होतो. कितीतरी जुने विद्यार्थी आहेत, त्यांना हे रिलेट होत असेल, ह्या झोनमध्येच पडून आहेत. यायचा प्रयत्न करतायत, भीतीनं वापस जात आहेत, यायचा प्रयत्न करतायत, काही शिकलं की पुन्हा भीती वाटते, परत वापस जात आहेत. बस अजून एक फाईट मारा आणि ह्याच्या बाहेर पडून थेट कुठे या ग्रोथ झोनमध्ये या. मी ग्रोथ झोन शब्द दिलाय, ह्याला डायरेक्टली कंसात सक्सेस टाकलाय. ही ग्रोथ झोनची जी काही स्टेज आहे ही एवढी मोठी असेल, त्या ग्रोथला काही मर्यादा नाही, अनलिमिटेड ग्रोथ करू शकता तुम्ही, कारण तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर आलात. आता ॲक्च्युली तुम्हाला हे इथं जे वाटत होतं ना सेफ, हे सिच्युएशन इज अंडर कंट्रोल, त्याचं पण हसू यायला लागतं की काय होतं हे प्रकार इथं. मला वाटत होतं तसं पण ॲक्च्युली नव्हतं. ह्याला कळायला फार वर्ष वेळ लागत आहे. म्हणून मी आजच सांगतोय, इथं जे काय आहे ह्याच्यातून तुम्ही कुठल्या स्टेजला आहात, कुठल्या झोनमध्ये आहात हे आयडेंटिफाय करा आणि पुश करा, स्वतःला पुढे चला. ठीक आहे. हा सगळा प्रकार इथलचा तुम्हाला लक्षात आला असेल. हे कम्फर्ट झोन एवढ्यापुरतंच असतं, थेट इथं सक्सेस दिसतं असं सोपं नाही आहे. या झोनच्या पुढे काय आता किती काय बघितलं ते लक्षात घ्या. आणि ही एक डायरेक्शन आहे. सक्सेस झोन इकडं आहे, कम्फर्ट झोन इकडं आहे. सगळ्यांचा प्रवास इकडं असतो आणि आपल्याला वाटतं की आपण सक्सेसकडे चाललो आहे, पण ॲक्च्युली सक्सेस तिकडं आहे. याचा अर्थ पूर्ण डायरेक्शन चुकीची आहे. या व्हिडिओमधून एवढाच अवेअरनेस क्रिएट करायचा होता. मी तुम्हाला मागे सांगितलं छोट्या छोट्या गोष्टी काय असतील ज्या आपल्या डेली लाईफमध्ये रुटीनमध्ये आपल्याला हे होतील, रिलेट होतील, त्या मी तुमच्यासमोर नक्कीच मांडेल. सो कसा वाटला हा व्हिडिओ, हा कंटेंट, नक्की फीडबॅक तुमचा कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. कारण हे असे व्हिडिओ किंवा असे काही विषय आहेत हे ॲक्च्युली समोर यायला पाहिजेत. म्हणजे MPSCमध्ये मला तर वाटतं की याची सगळ्यात जास्त गरज आहे. नाहीतर कंटेंट, कन्सेप्ट, फॅक्ट्स, GS, CSAT, अजून काय मॅथ, रिजनिंग, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इको सगळं अवेलेबल आहे. पण याची कुठंतरी कमतरता आहे. म्हणजे जर फक्त अभ्यासच आणि ह्या सगळ्या गोष्टी जर पास करणार असतील एक्झामला तर प्रॉब्लेम कुठे आहे. महाराष्ट्रातला एवढा मोठा क्राऊड आहे जो अभ्यास करतो, सिरियसली जेन्युइनली स्टडी करतो, मग एक्झाम पास न होण्याचं कारण काय. त्याच्यासोबत अजून एक कुठला तरी फॅक्टर आहे ज्याच्यावर थोडं आपण काम केलं पाहिजे, ते मी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतोय. ओके, चलो. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस. भेटूया परत नवीन विषय नवीन व्हिडिओसोबत. थँक्यू सो मच.